भाजप मुख्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठका सुरू झाल्यात। संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहेत। राष्ट्रीय महासचिवांच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मार्गदर्शन करणार आहेत। महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार का याकडे लक्ष आहे। आजच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत देखील चर्चा होणार आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रामराजे, काय अपडेट्स आहेत? बिलकुल, मुंबईनंतर आता दिल्लीमध्ये सुद्धा घडामोडी होताना दिसत आहेत। एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही बैठक महाराष्ट्रातील मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आयोजित केली जाते। त्यामुळे महाराष्ट्रातील आणि झारखंडमधील या मतदानाच्या टक्केवारीच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाणार आहे। आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की विनोद तावडे यांच्या संदर्भामध्ये जे प्रकरण घडलेलं आहे त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे। कारण राष्ट्रीय महासचिव आहेत आणि 2 दिवसानंतर संसदेचं अधिवेशन सुरू होते। मग अशा वेळी राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेते त्याचबरोबर इतर पक्षसुद्धा या संसदेच्या अधिवेशनामध्ये विनोद तावडे यांच्या भूमिकेवरून हल्लाबोल करू शकतात आणि त्यासाठी सुद्धा कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असावी हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि त्यामुळे एकतर महाराष्ट्राच्या झारखंडच्या निवडणुका आणि त्याचबरोबर विनोद तावडे यांचं प्रकरण आणि येणारं अधिवेशन या संदर्भामध्ये ही बैठक अतिशय महत्त्वाची अशी मानली जाते। निश्चितच रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।